श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये आपण आध्यात्मिक ज्ञान याबद्दल थोडंसं बोलूयात. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे स्वतःला ओळखणे. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे स्वतःच्या उद्देशांचा शोध घेणे, त्याचबरोबर स्वतःच्या उद्देशांचा अस्तित्वाचा शोध घेणे, स्वतःवर काम करणे, स्वतःला समजून घेऊन त्यावर अभ्यास करणे, यालाच स्वतःला ओळखणे असे आध्यात्मिक ज्ञानात म्हटले जाते. त्यानंतर सामाजिक नैतिक मूल्यांचा अभ्यास करणे. आध्यात्मिक ज्ञानामुळे सामाजिक नैतिक जबाबदाऱ्यांची जाणीव होते आणि त्या चांगल्या प्रकारे आपल्याला हाताळता येतात. एवढेच नव्हे तर आपल्या समस्यांकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहतो आणि मार्ग शोधतो. त्यालाच सकारात्मकतेने बघितल्यावर आपल्याला नवीन गोष्टींचा अनुभव येतो. आपण खचून जात नाही. सकारात्मक विचारांवर आपल्याला विजय मिळवता येतो. आध्यात्मिक ज्ञानामुळे आपण सकारात्मकतेकडे जास्त प्रमाणात ओढवले जातो. आध्यात्मिक ज्ञान एक मनाला शांती देणारं असतं. त्यामुळे सगळ्यात जास्त शांतता तर आध्यात्मिक ज्ञानातून भेटते. शास्त्र पुराण यांचा अभ्यास करणं हा एक आध्यात्मिक ज्ञानाचा सर्वात मोठा वाटा आहे. सत्पुरुषांच्या सहवासात राहिल्याने आध्यात्मिक ज्ञानाची चांगली प्राप्ती होते आणि त्यामधून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळतात. आध्यात्मिक ज्ञान हे माणसाच्या आयुष्यात गरजेचे झालेले आहे. या ज्ञानामुळे माणूस सुसज्ज होत आहे. श्री स्वामी समर्थ.